मनोज जरांगे पाटलांना झेड+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अंतरवाली सराटी गावामधील ग्रामस्थ आज जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करतात। जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये आणि मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या सरपंचांच्या निवासस्थानी ड्रोनद्वारे टेहाळणीचा प्रकार उघडकीस आला असून स्वतः मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा हा प्रकार बघितलाय। मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांसाठी झटणारे नेते असून त्यांच्या विरुद्ध कट करण्याचा प्रकार होतोय। सरकारने आणि प्रशासनाने जरांगे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी। जरांगे यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर महाराष्ट्र जागेवर राहणार नाही असा खणखणीत इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे। हो, रात्रीच आम्ही मनोज दादा सोबत काल सकाळपासून त्यांच्या सोबत होतो। सर्व सहकारी अंतरवाली सराटीतील सरपंच आणि सर्व सहकारी आम्ही काही पत्रकार मंडळी होती। रात्री आम्ही खुल्या हवाला सरपंचाच्या शेतामधील टेरेसवर बसला असताना हा प्रकार मनोज दादाच्या पहिलं लक्षात आला। आम्ही त्यांना पहिलं म्हटलो की चला ठीक आहे, चालत असते, पण नंतर गांभीर्य त्याचं लक्षात आलं आणि सर्व जागरूक झालो, अलर्ट झालो आणि हा प्रकार थोडा विचित्र वाटला। तर माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत मनोज दादा झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी छेडछाड करण्याचे किंवा त्यांचा कुठलाही कटकारस्थान करण्याचा प्रकार कोणी करू नये आणि हा सरकारलाही महागात पडेल। सरकारनं त्यांच्या सुरक्षेची वाढ करावी, प्रशासनाने जेवढी काही व्यवस्था करता येईल तेवढी करावी। आम्ही तर त्यांची सुरक्षा एकदम कट्टर करणार आहोत। त्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र जागेवर ठेवणार नाही एवढी खात्री देतो। साधारणतः किती दिवसापासून प्रकार? गेल्या आठवड्यापासून मनोज दादांनी दुसऱ्यांदा पाहिले स्वतःच, त्यामुळं इतरांच्या बाबतीतली चर्चा आम्ही ऐकली होती, परंतु मनोज दादांनी स्वतः बघितल्यानंतर मात्र आम्हाला खात्री झाली आणि रात्री त्याचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं आणि ते आम्ही पत्रकारांना, काही पत्रकार उपस्थित होते, इतरांनाही ते फुटेज दिलेलं आहे।